हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण कोबी मंचुरियनची रेसिपी बघणार आहोत. खूप अप्रतिम झालेले आहेत. मस्त असे हे कोबी मंचुरियन आजपर्यंत मस्त शिजलेले आहेत. मी एक ओपन करून दाखवते. तुम्ही नक्की करून बघा, कोणालाही जमेल अशी इतकी सोपी पद्धत आहे. इथे तुम्ही बघू शकता आजपर्यंत शिजलेले आहेत. लहान मुलांना तसे आपल्यालाही संध्याकाळच्या वेळेत काहीतरी नवीन हवं असतं तर एक कोबीच्या गड्ड्यापासून आपण खूप सारे कोबी मंचुरियन इथे आज बघणार आहोत. त्यासाठी मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तो आपल्याला अशा पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि मी आज कटरवरती हा कोबी बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जाडसर किसणी असेल तर त्याच्यावरती केलं तरी चालेल. आपल्याला बारीक न किसता थोडंसं जाडसर कोबी ठेवायचं आहे. तर साधारण कोबीचं टेक्स्चर हे असं आलं पाहिजे. तर कोबी थोडासा जाडसर मी इथे कटरवरती बारीक करून घेतला आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा कोबी मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी जी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने बाकी सगळं प्रमाण घेतलेलं आहे. तर ह्या वाटीने आपण कोबी मोजून घेऊयात. संध्याकाळच्या वेळेत मुलांना काहीतरी हवं असतं नवीन, तर घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीचा कोबी मंचुरियन नक्कीच त्यांना देऊ शकता. बाहेरच्या ठिकाणी खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं, हे तर तुम्ही सगळेच ॲग्री करू शकता. त्यामुळे अशा पद्धतीचं कोबी मंचुरियन एकदा तरी नक्की करून बघा. तर वाटीने आपण इथे कोबी मोजलेला आहे. 4 वाटी कोबी आहे. यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. एक मोठा चमचा इथे लाल तिखट मी ॲड केलेला आहे. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे अर्धा चमचा सोया सॉस घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे साहित्य आपण बेसिक आहे. त्याच्यानंतर इथे आपण रंग छान येण्यासाठी ऑरेंज फूड कलर यामध्ये चिमूटभर टाकून घेतलेला आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. इथे माझ्याकडून आलं लसणाची पेस्ट यामध्ये व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट यामध्ये मी ॲड केलेली आहे. सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर ॲड केल्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी आपल्याला इथे पोहे बारीक करून यामध्ये मी घातलेले आहेत. मिक्सरला साधे पोहे बारीक करून घेतलेले आहेत. त्याची पावडर यामध्ये घातलेली आहे. आणि त्याच वाटीने 2.5 वाटी इथे मी मैदाही यामध्ये ॲड केलेला आहे. आता हे सर्व पिठं यामध्ये घालून झाली आहे. मीठ घालून झाले, तिखटही घालून झाले. कोबी मस्तपैकी यामध्ये मिक्स करून घेऊयात. कोबीला मुळातच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकण्याची आवश्यकता लागणार नाही. पण लागलंच तर आपण थोडंसं पाणी घालून हे मळून घेणार आहोत. कोणीही करू शकेल अशी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. इथे मला थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे मी इथे पाव वाटी पाणी घालून अशा पद्धतीचं कोबी मंचुरियनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता पटकन आपण तळून घेऊयात. एका साईडला मी तेल तापवायला ठेवलेलंच होतं. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. छोटे छोटे कोबी मंचुरियन यामध्ये तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला एखादं मिनिटभर 1-2 मिनिट त्याला बिलकुल हलवायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी आपण मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर ती कशी जमली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत, कोणती रेसिपी आवडली हेही मला कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच कळवू शकता. इथे 2 मिनिटानंतर मी छान पलटून घेते आणि दोन्ही बाजूनी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कुठेच इथे लो केलेली नाही आहे. मीडियम फ्लेमवरती हे दोन्हीही बाजूनी मस्त सोनेरी रंगावरती कोबी मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. आहा, खूपच सुंदर दिसत आहेत. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता मी दुसरीही बॅच यामध्ये घालून तळून घेते. अतिशय कमी साहित्यात आणि कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी कोबी मंचुरियन नक्कीच बनवू शकतो. बाहेरच्या ठिकाणी जाऊन खाण्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीचे पदार्थ आपण घरी नक्कीच बनवत असतो. तुम्ही ही जरूर करून बघा. तुम्हाला 100% हे मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला हे नक्कीच आवडतील. आता दुसरीही बॅच तळून झाली आहे. आता सर्व करून घेऊयात. खूप सुंदर असे क्रिस्पी आपले हे
कोबी मंचुरियन इथे तयार आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेत. मस्त बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत. आत्ता हे फक्त 2च घाणे तळलेले आहेत. अजून भरपूर असे मंचुरियन बनणार आहेत. आतपर्यंत आपण बघूयात. खूप सुंदर झालेले आहेत. शिजलेत की नाहीत आपण एकदा चेक करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता क्रिस्पी असा मस्त आवाज आलेला आहे. आता सर्व करताना त्यावर बरोबर आपल्याला थोडासा बारीक कट करून घेतलेला कोबी आणि शेजवान चटणी सर्व करायची आहे. तुम्ही इथे एकदा बघू शकता. मी आतपर्यंत ओपन करून दाखवते. खूप छान शिजलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.